हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच नॉलेज ट्री मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एकदा एका मुलाने वडिलांना विचारले, पप्पा, माझ्या आयुष्याची किंमत काय आहे? तेव्हा वडील म्हणाले, जर तुला तुझ्या आयुष्याची किंमत समजायची असेल तर मी तुला एक दगड देतो. हा दगड घेऊन बाजारात जा आणि कोणी त्याची किंमत विचारली तर काहीही बोलू नकोस, फक्त तुझी 2 बोटे दाखव. तो मुलगा बाजारात गेला. तो तसाच काही वेळ तिथेच बसून राहिला. पण काही वेळाने त्याच्याकडे एक वृद्ध महिला आली आणि ती त्याला त्या दगडाची किंमत विचारू लागली. तो मुलगा गप्प राहिला. तो काहीच बोलला नाही आणि 2 बोटे वर केली. तर ती म्हणाली, 200 रुपये? ठीक आहे, मी हा दगड तुझ्याकडून घेईन. मुलाला अचानक धक्का बसला की ह्या दगडाची किंमत एवढी? 200 रुपये? दगड तर कुठून पण मिळेल, पण त्याची किंमत एवढी? मग त्या मुलाने घरी जाऊन वडिलांना सांगितलं. मग त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, आता हा दगड घेऊन तू म्युझियममध्ये जा आणि कोणी त्याची किंमत विचारली तर काहीही बोलू नकोस, फक्त तुझी 2 बोटे दाखव. तो मुलगा त्या म्युझियममध्ये गेला आणि तिथे एका माणसाची नजर त्याच्या हातातल्या दगडावर पडली आणि त्याने तो दगड पाहिला आणि तो माणूस त्याच्या जवळ आला. त्याला विचारलं की ह्या दगडाची किंमत काय आहे? तो मुलगा गप्प राहिला, काहीही बोलला नाही आणि 2 बोटे वर केली. तर तो माणूस बोलला, 20,000 रुपये? ठीक आहे, मी तुला ह्या दगडासाठी 20,000 रुपये द्यायला तयार आहे. तू मला हा दगड दे. तो मुलगा पुन्हा शॉक झाला आणि घरी जाऊन वडिलांना म्हणाला, तो माणूस मला ह्याचे 20,000 रुपये द्यायला तयार झाला. मग त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, मी तुला शेवटचं एका ठिकाणी पाठवतो आणि हा दगड घेऊन तू त्या किमती दगडाच्या दुकानात जा. कोणी त्याची किंमत विचारली तर तिथे पण काही बोलू नकोस, फक्त 2 बोटं दाखव. मग तो दुसऱ्या दिवशी लवकरच उठून त्या दुकानात गेला आणि काउंटरच्या मागे एक उभा असलेला म्हातारा पाहिला. त्या माणसाची नजर त्या दगडावर पडताच तो खूप शॉक झाला, काउंटरच्या बाहेर पडला आणि लगेच त्या मुलाच्या हातातून दगड सोडवला आणि म्हणाला, ओ गॉड, मी माझे संपूर्ण आयुष्य ह्या दगडाच्या शोधात घालवले. तुला हा दगड कुठून मिळाला आणि ह्याचा दर्जा काय आहे? प्लीज तू हा मला देशील का? मुलगा गप्प राहिला. तो काहीही बोलला नाही आणि 2 बोटे वर केली. तर तो माणूस बोलला की काय, 2 लाख रुपये? ठीक आहे, मी तुला 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. तो मुलगा तसंच त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, तो म्हातारा मला ह्यासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, आता तुला कळलं का की तुझ्या लाईफची व्हॅल्यू काय आहे? तसंच तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःला कुठे ठेवता हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्हाला 2,000 रुपयांचा दगड बनायचे की 2 लाख रुपयांचा? आयुष्यात अशी अनेक माणसं आहेत जी तुमच्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही आहात आणि काही अशी लोक आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही, फक्त एक वस्तू आहात, जे तुम्हाला फक्त एक वस्तू म्हणून वापरतात. त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही. त्यामुळे हे फक्त तुमच्यावर डिपेंड आहे की तुमच्या लाईफची व्हॅल्यू काय असेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.